नमस्कार मंडळी, जय जय राम कृष्ण हरी. तर आज आपण पंढरपूरची वारी आणि आपले वारकरी ही वारी कशी करतात याबद्दल आपण आज थोडे समजून घेऊ. पंढरपूरची वारी ही आपल्या महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढी आणि कार्तिकी महिन्यातील शुद्ध एकादशी अशी दोन्ही वेळा सुरू होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ही पालखी रथातून पंढरपूरला प्रस्थान करते. जो नियमित वारी करतो त्यांना वारकरी असे म्हणतात आणि वारकरी धर्मालाच भागवत धर्म असे म्हटले जाते. पंढरपूरची ओढ, चंद्रभागेमध्ये स्नान करणे आणि मग विठ्ठलाचे दर्शन घेणे या इच्छेपोटीच वारकरी नेहमी वारीला जातात, कधीही वारी चुकवत नाहीत. महाराष्ट्राच्या विविध भागातून या पालख्या पंढरपूरला येतात. यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात आणि ज्ञानोबा आणि तुकाराम महाराजांच्या जयघोषात अभंग म्हणत पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात. आता वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे सर्वात मोठे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो, ज्याला आदराने सर्वजण माऊलीचा अश्व असेही म्हणतात आणि या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. सर्वसामान्य माणसाला वारकरी संप्रदायाने भक्तीद्वारे ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग सांगितलेला आहे. आपल्याला वारी म्हटले की काय आठवते? तर आपला पंढरीनाथ आठवतो. ज्ञानोबा माऊली, तुकाराम माऊली यांचा गजर आठवतो. चंद्रभागेचे वाळवंट आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. आपल्याला नेहमी असे वाटते की आपण अशा ठिकाणी जावे की तिथे आपले सारे मानसिक दारिद्र्य हटले पाहिजे. उत्तम असे अढळ स्थान पंढरीनाथाच्या पायी आपल्याला मिळाले पाहिजे. आतापर्यंत विषयाच्या विकारातच आपले अनेक जन्म गेले. निदान आता तरी आपल्याला जाग आली आहे, तर एकदा तरी आपण पंढरपूरची वारी ही केलीच पाहिजे. आता वारीचे वारकरी होताना कुठले तारण लागते? पंढरीत जाताना कुठला ऐवज न्यावा लागतो? किंवा आत्म्याला जखम झाल्यावर नामाची मलमपट्टी उपयोगी पडते का? आपले मरण पाहिले म्या डोळा असे गाणारे तुकोबाराय आपल्याला तारुण्यातच भेटले तर पुढे होणारी आपली पायपीट नक्कीच सुसह्य होते. पण संसारिक आक्रोशाच्या भयाने व्याकुळ होणारा जीव खरोखरच जन्म मरणाचा फेरा चुकवण्यास समर्थ ठरतो का? पायाखाली धरती, डोईवर आकाश आणि मनात विठ्ठल यासह प्रवाही झालेले पसायदान म्हणजेच पंढरीची वारी. आपल्या वारकऱ्यांची वेशभूषाही अगदी साधी असते. गळ्यात तुळशीची माळ असते, कपाळावर अष्टगंध बुक्का, खांद्यावर भगवी पताका आणि मुखी विठ्ठलाचे नाम आणि ज्ञानोबा तुकाराम यांचा जयघोष करत पंढरीचे वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने चालत असतात. आपल्याला संत ज्ञानदेवांनी स्नेहधर्म शिकवला, संत एकनाथ यांनी लोकधर्म शिकवला, तर श्री तुकाराम महाराजांनी आपल्याला विश्वधर्म शिकवला. वारकरी संप्रदाय आपल्याला नेहमीच समतेचा, ममतेचा आणि एकतेचा संदेश देणारा आहे. आपल्या मराठी जनतेच्या जीवनात दोनच सण आहेत. एक म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी आहे कार्तिकी एकादशी. पण हे दोन्ही सण भोजनाचे नाहीत तर भजनाचे आहेत. आळंदी, आपली ज्ञानेश्वरांची आळंदी हे ज्ञानपीठ आहे, तर विठ्ठलाची पंढरी हे योगपीठ आहे. ज्ञानपीठ आणि योगपीठ यांना जोडणारी वारी हे प्रेमपीठ आहे. दिंड्या पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम महाराजांचा जय जयकार करीत वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. कोणतेही निमंत्रण न पाठवता, फोन न करता लाखो वारकरी एकाच वेळी एकाच ठिकाणी जमा होतात आणि विठुरायाच्या ओढीने पंढरीची वाट चालू लागतात. हा सारा प्रवास अतिशय शिस्तबद्ध असतो. ही शिस्त स्वप्रेरणेतून आलेली असते. सद्भावना आणि सद्वर्तन यांच्या माध्यमातून विठ्ठल हे ध्येय वारकऱ्यांना गाठायचे असते. ज्या सोहळ्यात लक्षावधी लोक सहभागी झालेले असतात. उत्तम व्यवस्थापनाचा उत्तम नमुना म्हणून वारीकडे पाहावेच लागेल. आपल्या सर्व संतांनी
18 पगड जातीमध्ये विभागलेला आपला समाज वारीच्या माध्यमातून विठ्ठल नावाच्या ध्वजाखाली एकत्र आणला. मानवी जात आणि मानवता हाच धर्म हा विचार रुजवला. जातीभेदाच्या सर्व चौकटी नष्ट केल्या. वारीतून आपल्याला समाज दर्शन आणि आत्मदर्शन घडते. ज्यांना ते घ्यायचे आहे त्यांची होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी या तुकोबारायांच्या भूमिकेचा विचार करायला हवा. त्यासाठी वारकरी होऊन एकदा तरी वारी अनुभवायला हवी. अखंड 20-22 दिवस, महिना दीड महिना पायी चालणे हे एक व्रतच असते. वारकरी ऊन पाऊस थंडी वारा याची कशाचीही पर्वा न करता सारे सोसत हे वारकरी चालत असतात. स्वयंस्फूर्तीने स्वयंप्रेरणेने पायाने चालणे, हाताने टाळी वाजवणे, कानाने श्रवण करणे, भक्तिमुखाने अखंड हरिनाम, माऊलीमय विठ्ठलाच्या ओळीची तळमळ, संतांचा सहवास अशी ही साधना असते. वैयक्तिक शुद्ध आचरण, सदाचार, गळ्यात तुळशीची माळ, एकादशी, दररोज नित्यपाठ, हरिपाठ, ज्ञानेश्वरी इत्यादी वाचन करणे चालूच असते. प्रवचन, कीर्तन, भजन अशा विविध अंगांनी ही साधना स्वयंशिस्तीने चालू असते. नामामने धन्य झाले ते संसारी, न सांडती वारी पंढरीची. तर आपले चोखामेळा म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. हाताने टाळी वाजवत, खांद्यावर भगवी पताका घेऊन विठ्ठलाचे नामस्मरण करी पंढरीची वारी चालत करायची आहे. आणि ती एकट्याने करायची नाही बरं का. ही वारी अनेक जणांना मिळून तुम्ही आम्ही खेळी मेळी आनंदे टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. संत नामदेव म्हणतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. आपले वारकरी भाविक महिनोन्महिने पायी पंढरपूरची वारी करतात. विठ्ठलाकडे ते कधीही नवस करत नाहीत. वारकरी विठ्ठलाकडे ना संपत्ती मागतात, ना मूलबाळ मागतात, ना मोक्ष मागतात. मग आपण विचार करू की वारकरी नक्की मागतात तरी काय? तर वारकरी विठ्ठलाकडे प्रेम आणि सुख मागतात. मोक्षही न मागणारा वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवरील एकमेव संप्रदाय आहे. कारण त्यांना विठ्ठल भक्तीचे प्रेम आणि सुख सोडून कोठेही जाण्याची इच्छा नाही. विठ्ठलाच्या प्रेम सुख मोक्षापेक्षाही त्यांच्यासाठी अधिक मोलाचे आहे. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी, होतो नामाचा गजर दिंड्या पताकांचा भार, हरी कीर्तनाची दाटी तेथे चोका घाली मिठी. तसेच संत नामदेव म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. पंढरीमध्ये सर्व वारकरी वाळवंटात एकत्र जमतात. चंद्रभागेमध्ये स्नान करतात, भक्त पुंडलिकाचे दर्शन करतात आणि मग महाद्वारे जातात. तेथे संत नामदेव पायरीचे दर्शन करून विठ्ठल मंदिरात जातात. विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर पंढरपूरची नगर प्रदक्षिणा करतात आणि मग भजनात भाग घेतात किंवा कीर्तन प्रवचन ऐकतात. विठ्ठलाच्या दर्शना एवढेच वारीत हरी कीर्तन ऐकणे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. त्या योगे वारकऱ्यांना सत्संग घडतो व त्यांची परमार्थिक मनोभूमिका पक्की होते. वारकरी संप्रदायात सत्संगाला विशेष महत्त्व आहे. न लगे मुक्ती धन संपदा, सत्संग देई सदा असे संत तुकाराम महाराज म्हणतात. ज्ञानोबा तुकोबा हे वारकऱ्यांच्या हातातील 2 टाळ आहेत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तो कित्येक युगापासून कमरेवर बाहू रोवून विटेवर घट्ट पाय राहून उभा आहे. माझ्यासारख्यांना आकर्षित कर, एकदा तरी वारी अनुभवायची आहे. विठू सावळा कधी बोलावतो माहीत नाही, तोपर्यंत म्हणावे, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत आपले संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांनी वारीची परंपरा अखंड चालू ठेवली. ज्ञानबा तुकारामाच्या गजरात, रामकृष्ण हरीच्या मंत्र जागरात वारकऱ्यांची वाटचाल सुरू होते. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल असा जप सुरू असतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अशा जयघोषात वारकऱ्यांच्या अवतीभोवतीचे वातावरण
पावन झालेले असते. ज्या ज्या गावाच्या सीमेवरून वारी जाते त्या त्या गावातील वारकरी वारीतील दिंड्या पताकांचे मनःपूर्वक स्वागत करतात. त्यांना वारकरी म्हणजे गावकऱ्यांना आपले सखे वाटतात. आपण व विठ्ठल यांच्यातला दुवा म्हणजे वारकरी. वारकरी हरीचे दूत या भावनेने गावकरी त्यांचे मनापासून आदरातिथ्य करतात. टाळ मृदुंग वाजती, उंच ध्वजा फडकती, तुळस वंदिता मस्तकी, धन्य धन्य तिन्ही लोकी. संत एकनाथ महाराज म्हणतात, वारकरी पंढरीचा, धन्य धन्य जन्म त्याचा, जाय नेमे पंढरीसी, चुकू नेदी तो वारीसी. भाडी गोपी चंदनाचा टिळा, असा भक्तीचा सोहळा. अशी ही पवित्र वारी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव जपणारी अमूल्य परंपरा आहे. अशा या भक्तिमय परंपरेला आपण वंदन करून म्हणूया, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.